हे भावी पोलीस मित्र, इकडे लक्ष दे, तिकडे लक्ष देऊ नको, तिच्याकडे लक्ष देऊ नको. अतिशय महत्वाचा आपला विषय चालू आहे, चालू घडामोडी. तर ज्येष्ठ साहित्यिक बाबा आढाव यांचं निधन झालेलं आहे. तर ते चर्चेत राहणार आहे. त्यांच्यावर आगामी पोलीस भरतीत प्रश्न विचारला जाऊ शकते. तर बाबा आढाव यांचं पूर्ण नाव काय, असं जर आपल्याला प्रश्न आला तर त्याचं उत्तर येईल बाबासाहेब पांडुरंग आढाव. बाबा आढाव यांचं पूर्ण नाव काय आहे? बाबासाहेब पांडुरंग आढाव. त्यांचा जन्म झालेला आहे मित्रा 1 जून 1930 ला पुणे जिल्ह्यात आणि निधन झालं त्यांचं 8 डिसेंबर 2025 ला. त्याच्यामुळे ते चर्चेत राहणार आहे. तर त्यांची प्रमुख साहित्य पाहायचं आपल्याला एक गाव एक पानवटा, सत्य शोधनाची वाटचाल, सुब्राण, हमाल पंचायत. तर हे त्यांचे प्रमुख साहित्य आहे. तर याच्यात विशेष म्हणजे विचारला जाऊ शकते मित्रा, प्रश्न असा विचारला जाऊ शकते, एक गाव एक पानवटा हे पुस्तक कोणाचं आहे? तर हे याचं उत्तर येईल बाबासाहेब पांडुरंग आढाव उर्फ बाबा आढाव. एक गाव एक पानवटा हे अतिशय महत्वाचं त्यांचं पुस्तक आहे. या संदर्भात त्यांनी आंदोलन देखील केलेलं आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, एक गाव एक पानवटा हे साहित्य कोणाचं आहे? बाबासाहेब पांडुरंग आढाव उर्फ बाबा आढाव. त्याच्यानंतर विशेष अजून एक लक्षात ठेवायचं, हमाल पंचायत. हमालाच्या संदर्भात त्यांनी एक त्यांचं महत्वाचं पुस्तक आहे हमाल पंचायत. तर त्याच्यामुळे हमाल पंचायत हे पुस्तक कोणाचं आहे जर असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर लिहायचं बाबासाहेब पांडुरंग आढाव उर्फ बाबासाहेब आढाव. मी पुन्हा पुन्हा त्यांचं नाव याच्यासाठी सांगत आहे मित्रा की तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. फक्त बाबा आढाव आपल्या लक्षात राहील, पण बाबासाहेब पांडुरंग आढाव असं जर खाली नाव लिहिलेलं असलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे, कारण त्यांचे सर्व साहित्य बाबा आढाव या नावाने प्रसिद्ध आहे. पूर्ण नाव बऱ्याच कमी ठिकाणी म्हणजे लिहिलेलं आहे, जास्त ठिकाणी लिहिलेलं नाही हे पूर्ण नाव त्यांचं. त्याच्यामुळे बाबासाहेब पांडुरंग आढाव उर्फ बाबा आढाव हे लक्षात ठेवायचं. त्यांना पुरस्कार मिळालेला आहे, पुण्यभूषण पुरस्कार त्यांना 2006 ला मिळाला. मॅन ऑफ द इयर द वीक 2007 ला हे पुरस्कार मिळाला. आणि महत्वाचा पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार जो राहते तर ते मिळाला त्यांना 2011 ला. तर हे होते बाबासाहेब पांडुरंग आढाव उर्फ बाबा आढाव यांचं निधन झालेलं आहे. त्याच्यामुळे यांच्याविषयी प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे, म्हणून यांचं नाव लक्षात ठेवायचं. पुढे आता आपण डिस्कस करू. पुढचं टॉपिक आहे आपलं 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. तर ते 2026 ला 1 जानेवारी ते 4 जानेवारी दरम्यान सातारा जिल्ह्यात, महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात या ठिकाणी मराठी साहित्य संमेलनचं आयोजन होणार आहे. तर महत्वाचं राहते मित्रांनो, नेहमी विचारलं जाते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, साहित्य संमेलन कुठं झालं, कितव्या क्रमांकाचं होतं, अशा नेहमी प्रश्न विचारला जाते. पोलीस भरतीला तर हमखास याच्यावर प्रश्न राहते. तर असंही विचारलं जाऊ शकते तुम्हाला 1 जानेवारी ते 4 जानेवारी दरम्यान सातारा जिल्ह्यात जे साहित्य संमेलन झालं ते कितव्या क्रमांकाचं होतं? तर त्याचा क्रमांक आहे मित्रांनो 99 क्रमांकाचं साहित्य संमेलन आहे. पुढे जाऊन ते विचारलं जाते की 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर येणारा जे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे त्याचे अध्यक्ष आहे विश्वास पाटील. ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार विश्वास पाटील हे 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे. तर त्या संमेलनाचे उद्घाटक आहे मृदुला गर्ग हे त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे. प्रमुख पाहुणे आहे त्या साहित्य संमेलनासाठी रघुवीर चौधरी. स्वागत अध्यक्ष आहेत शिवेंद्र सिंग राजे भोसले, हे स्वागत अध्यक्ष आहेत. 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष कोण आहे? शिवेंद्र सिंग राजे भोसले. साहित्य संमेलनासाठी एक बोधचिन्ह तयार केलं जातो. तर ते बोधचिन्ह यावेळेस तयार केलं आहे शी द फडणवीस यांनी ते साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह तयार केलं आहे. आणि सातारा जिल्ह्यात हे 4थ्या वेळेस साहित्य संमेलन होत आहे. किती वेळेस? 4थी वेळ आहे. याच्या आधी 3 वेळेस झालेलं आहे आणि येणारं जे साहित्य संमेलन आहे तर ते 4थ्या वेळेस होणार आहे. त्याच्यामुळे आगामी पोलीस भरतीत विचारलं जाऊ शकते की सातारा जिल्ह्यात या आधी किती साहित्य संमेलन झाले? या साहित्य संमेलनाच्या आधी 3 झालेले आहे आणि हे 4थ्या वेळेस होत आहे. तर याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकते. तर तिथं पहिल्या वेळेस जे झालं साहित्य संमेलन ते झालं 1905 ला आणि त्या साहित्य संमेलनाचा नंबर होता 3ऱ्या क्रमांकाचा साहित्य संमेलन होता. आणि त्यावेळचे अध्यक्ष कोण होते? रघुनाथ करंदीकर हे
1905 ला तिसरे मराठी साहित्य संमेलन जे सातारा जिल्ह्यात पहिल्या वेळेस झाले होतं, तर त्याचे अध्यक्ष होते रघुनाथ करंदीकर. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस जेव्हा झालं तर 1962 ला झालं, सातारा जिल्ह्यातच 1962 ला. सातारा जिल्ह्यातला दुसऱ्या क्रमांकाचा आणि एकूण मध्ये 44व्या क्रमांकाचं जे साहित्य संमेलन झालं होतं त्याचे अध्यक्ष होते नवी गाडगीळ हे 44व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि ते सातारा जिल्ह्यात दुसऱ्या वेळेस साहित्य संमेलन होतं. आणि त्याच्यानंतर भरलं 1993 ला 66वे साहित्य संमेलन भरले, तर ते होतं तिसऱ्या क्रमांकाचं सातारा जिल्ह्यात, पण एकूण मध्ये होतं 66व्या नंबरवर. त्याचे अध्यक्ष होते विद्याधर गोखले. आणि आता 2025 ला परत त्याचं साहित्य संमेलन 2026 ला परत त्याचं साहित्य संमेलन होत आहे आणि ते होत आहे 99 क्रमांकाचे आणि सातारा जिल्ह्यात 4थ्या क्रमांकाचे. तर त्याचे अध्यक्ष आहे विश्वास पाटील. तर लक्षात ठेवायचं नाव मित्रांनो विश्वास पाटील, कारण की हमखास प्रश्न विचारला जाईल की 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो विश्वास पाटील. तर विश्वास पाटील वर देखील दुसरे एक प्रश्न विचारला जाऊ शकते. तर विश्वास पाटील यांची प्रमुख कादंबरी, एक फेमस कादंबरी आहे पानिपत. तर असं विचारला जाऊ शकते पानिपत ही कादंबरी कोणाची आहे, तर पानिपत ही कादंबरी विश्वास पाटील यांची आहे. अजून दुसरे त्यांचे पुस्तक आहे संभाजी झाडाझडती कादंबरी. झाडाझडती जे कादंबरी आहे याच्यासाठी त्यांना 1992 ला साहित्य अकादमीचा जे पुरस्कार राहते अतिशय महत्वाचा आहे, साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा महत्वाचा पुरस्कार आहे साहित्य अकादमीचा. तर ते त्यांच्या झाडाझडती या कादंबरीसाठी 1992 ला विश्वास पाटील यांना मिळालेला आहे. तर ते विश्वास पाटील कोण आहे, तर ते अखिल भारतीय जे 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे त्याचे अध्यक्ष आहे विश्वास पाटील. त्याच्यामुळे त्यांचे पुस्तक देखील आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर मित्रांनो हे दोन्ही जे आता आपण विषयावर चर्चा केली तर अतिशय महत्वाचे आहे. पुन्हा पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून परत तुम्हाला या संदर्भात अजून व्हिडिओ टाकणार आहे मी चालू घडामोडीवर आधारित. पण आता हे दोन जे टॉपिक झाले आपले याच्यावर हमखास आगामी पोलीस भरतीत कुठे ना कुठे जिल्हा सांगू शकत नाही पण कोणत्या तरी जिल्ह्यात हे प्रश्न उतरणार म्हणजे उतरणार, हमखास उतरणार मित्रांनो. तर मित्र लक्ष दे, पुढचा प्रश्न आहे आपला, पहिल्या महाराणी ताराराणी पुरस्कार कोणाला मिळाला आहे. तर पहिल्या वेळेस हे पुरस्कार वितरण झालेलं आहे, तर ते मिळालेलं आहे मेजर स्वाती महाडिक यांना. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता, महाराष्ट्राचे नवे जे आता रुजू झालेले आहे महाधिवक्ता त्यांचं नाव आहे ज्येष्ठ वकील मिलिंद साठे. तर कोण राहते महाधिवक्ता, म्हणजेच राज्य सरकारचे कायदेविषयक सल्ला देण्यासाठी जे राहते, राज्याचं जे नेतृत्व करतात, वकील म्हणून काम करतात, ऍडव्होकेट जनरल देखील त्यांना म्हणलं जाते. तर ते महाराष्ट्राचे नवे जे महाधिवक्ता आहेत ते ज्येष्ठ वकील मिलिंद साठे हे आहेत. पुढचा प्रश्न आहे फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती. तर फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे मीरा भाईंदर महानगरपालिका. पुढचा प्रश्न आहे पहिला फिफा शांतता पुरस्कार 2025 हे कोणाला मिळाला. तर पहिला फिफा म्हणजे पहिल्या वेळेसच जे फिफा जे वर्ल्ड कप होते, जे फुटबॉलचं जे असोसिएशन आहे जगातील सर्वात महत्वाचं जे फुटबॉलचं जे आयोजन करते, वर्ल्ड कप जे फुटबॉलचं होते त्याचं आयोजन करणारी जी संस्था आहे फिफा, तर यावेळेस त्यांनी शांततेसाठी पुरस्कार दिला आहे. तर ते पहिल्या वेळेसच दिला आहे. तर 2025 साठी त्यांनी पहिला पुरस्कार दिलेला आहे डोनाल्ड ट्रम्प. तर डोनाल्ड ट्रम्प कोण आहे, आपल्याला सर्वांना परिचित व्यक्ती आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे. तर त्यांना पहिला फिफा शांतता पुरस्कार 2025 मिळाला आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे 50वे मुख्य सचिव कोण आहे. जे मुख्य सचिव आहेत आपले राजेश अग्रवाल. 1 डिसेंबर 2025 पासून ते या पदावर कार्यरत आहेत. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो PNB म्हणजे पंजाब नॅशनल बँक या बँकेची पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर दरवेळेस राहते, पण पहिल्या वेळेसच एका महिलेला त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे ब्रँड अँबॅसेडर होण्याची. तर पहिली महिला ब्रँड अँबॅसेडर जे झालेली आहे
ते भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार, ज्यांना नेमकंच आताच आपल्याला विश्वचषक स्पर्धेत मोठं योगदान झालेलं आहे, त्याचं तिच्याकडून त्याच्या नेतृत्वात भारताने पहिल्या वेळेसच महिला विश्वचषक जे ट्रॉफी जिंकून आणलेली आहे, तर तिचं नाव आहे हरप्रीत कौर. तो पंजाब राज्याचीच आहे ती आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा आहे, पोलीस खात्या संदर्भात आपल्याला नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे आणि 100% 90% जिल्ह्यात हे प्रश्न विचारला जाणार. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सध्या कोण आहे, म्हणजेच डीजीपी. महाराष्ट्राचे सध्या डीजीपी आहे सदानंद वसंत दाते. तर हे 1990च्या बॅचचे IPS आहेत आणि महाराष्ट्र कॅडरचे आहेत. तर त्यांना महत्वाचा पुरस्कार मिळालेला आहे अशोक चक्र, जे पुरस्कार राहते. तर ते 2011 मध्ये जे 26/11 जे 2008 मध्ये जे मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, त्या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर महत्वाचं नाव लक्षात ठेवायचं की महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे, सदानंद वसंत दाते.